जय गजानन श्री गजानन आणि रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या संतनगरी शेगावात दाखल होत असून परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे। भगव्या पताका हाती टाळ मृदुंगाच्या तालात संतनगरी दुमदुमली आहे। शहरात दाखल होणाऱ्या दिंडीचे संस्थान प्रशासनास नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। दरम्यान शेगावकडे निघालेली एक दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आणि ती म्हणजे कादमापूर येथील शिस्तबद्ध दिंडी। 28 फेब्रुवारीपासून श्री संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन उत्सवात प्रारंभ झाला आहे। या प्रकट दिनानिमित्ताने संतनगरी शेगावात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत आहेत। प्रकट दिनाच्या पूर्वी शेकडो दिंड्या शहरात दाखल होऊन श्रींच्या उत्सवाचा सहभागी होतात, त्यामुळे सध्या शहर गर्दीने फुलून गेलं आहे। दरम्यान 2 वर्षाच्या कोरोना ब्रेक नंतर दिंड्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। या दिंड्यांमध्ये आज शुक्रवारी एक वारकऱ्यांची दिंडी संतनगरीत दाखल झाली। छोट्याशा कदमापूर नावाच्या गावातून ही दिंडी शहरात दाखल झाली आहे। या दिंडीची विशेषता म्हणजे गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे। खामगाव तालुक्यातील या कदमापूरचा अख्खं गाव देवदर्शनाला घेऊन आले आहेत। जय गजानन श्री गजानन व राम नामाचा जप करीत शिस्तबद्ध पद्धतीने ही दिंडी आज शुक्रवारी शेगावात दाखल होत आहे। गजानन महाराजांचा आशीर्वाद गावकऱ्यांना मिळावा यासाठी हा उपक्रम मागील वर्षापासून राबवण्यास सुरुवात केली। अख्खा गावाने याला भरभरून प्रतिसाद दिलाय आणि अख्खं गाव आमच्या सोबत श्रींची दिंडी घेऊन शेगावात दाखल झालेला आहे। ही पालखी आता पिढ्यानपिढ्या अविनाश ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले। MCN न्यूज मराठी करिता भगवान पाखरे, कदमापूर। भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरिः। श्री संत गजानन महाराज सेवा समिती द्वारा आयोजित श्री क्षेत्र कदमापूर ते श्री क्षेत्र शेगाव पालखी सोहळा हा गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पालखीसाठी मिळाला। तसा याही वर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे मागच्या वर्षी 350-400च्या जवळपास ही वारकऱ्याची संख्या होती आणि त्याच्या दुप्पट असा उत्कर्ष असा प्रतिसाद भेटला। यामध्ये जवळजवळ 700 ते 800 असे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। गजानन महाराजांनी आमच्याकडून अशीच सेवा करून घ्यावी अशी आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। महाराजांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि त्यांची सेवा वारंवार आमच्या जीवनामध्ये करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो। मी पवन पवार, कदमापूर। आज आमच्या गावामधून श्री संत गजानन महाराज शेगाव येथे पायदळवारी हा उपक्रम आम्ही गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि सातत्याने हा उपक्रम चांगल्या प्रकारे कसा व्हावा हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांची खूप मोठी साथ आहे। त्यामुळे आज या पालखीमध्ये 700 ते 800 लोक या पालखीमध्ये पायी चालत आहेत आणि गावोगावी आमचं उत्स्फूर्तपणे असं स्वागत प्रत्येक गावात होत आहे आणि त्यांनी नाश्त्याची, चहाची तर कोणी पाण्याची ही व्यवस्था आमची करत आहे आणि त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला। आम्ही गजानन महाराज चरणी हीच प्रार्थना करतो की दिवसेंदिवस आमच्या या वारीला महत्त्व प्राप्त होऊ द्या आणि आम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊन आमचं गाव हे एक सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे।